सूर्याच्या तेजाचा गंगाच्या कुसाचा बालाबाईच्या दुधाचा देव गिराप्पा देवा बालाबाईच्या वाड्याला लहानाचं तोल झालंय आईच्या हट्टामुळे नानकड्या राजाच्या कन्या कामाबाई बरोबर देवाचं लग्न झालं देवा देवा देवाला देवा आहे मी संभाव जन्म घेतलेला बरोबर देवा देवा गिराप्पाचं लग्न करायचं नव्हतं पण आईच्या हट्टामुळे नानकड्या राजाच्या कन्या कामाबाई
बरोबर बोल. देवाचं लग्न लागलेलं आहे देवा. लग्न झाल्यावर लेक बोलतो आपल्या आईला, काय म्हणतो त्या टायमाला? ही आता सून आणि संसार तो सांभाळायचा, मला माझं कार्य अर्ध राहिलेलं आहे, ते पूर्ण करायचे. माथा मावले देवा, हो. आजपर्यंत मी तुझी आई होते बाबा, बरोबर आहे देवा. पण आज तुझं लग्न झालं, तुला अर्धांगिनी प्राप्त झाली. हो हो, आजपर्यंत मी तुझी मालकीण होते, बरोबर आहे देवा. पण आजपासून मी तुझी मालकीण नाही. तुझ्या घराच्या गतीचा कामवंतीचा विचार करायचा घ्यायचा. काय हरकत नाही देवा. कामावरतीचा बिरदेवानं विचार घेतला देवा. कामावरतीचा विचार घेऊन देवा बिरदेव कामावरती काय लागली बिरदेवाला बोलायला. काय लागली बरं बोलायला? हे देवा, मला जायचं तर मला तुझं म्हणणं काय आहे बाई सांग. अरे बाबा, माझं म्हणणं देवा, हो हो, देव तपरा जायचा म्हणून नवल कुणाला वाटलं दोन सख्या भावाला. असं देवा. त्यांचं नाव म्हणतात तर खरोखर ही बोरगाव का? अथर्वतेच्या नावाने मोरगावचे राहणार देवा. आणि शिद्धी त्यांचं नाव बोरगावचे राहणार. असं अण्णाच्या बाळाने मोठ्याच्या तानेने हो. विचार केला म्हणाला, आनंद वाटतो जीवाला. आपल्या नगरीमध्ये आजपर्यंत देवा खंडेरायाची खरोखर स्थापना नव्हती. बरोबर आहे देवा. मंदिर झालं, शिखर झालं देवा. हो, आणि आजच्या दिवसाला मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला देवाची स्थापना झालेली आहे या बोरगाव गावामध्ये देवा. आनंद वाटता शिवला बाळगं मोठ्याच्या बाळाला. हो, 101 रुपयाचा धर्म केला आशीर्वाद काय झालं मोठ्याच्या बाळाला. उजळा पडणारा देवा. उजळा पडणारा म्हणून देवा बिराप्पाने विचार केला म्हणाला, आपल्या कामोलकर आणि जवळीला हे गाडी काय म्हणता पती देवा. अगदी खरोखरच माझं कार्य करण्यासाठी मी अवतार घेतलेला आहे. हो, मला जायच्या वेळेला मला परवानगी पाहिजे तुझी मला ह्या वेळेला. हे देवा देवा, माझी काही सजा अडचण नाही, तुमचं काम तुम्ही करू शकता देवा. असं म्हणते. हो, म्हणून देवाने आपल्या माताचा आणि पत्नीचा निरोप घेतला. देव कसा चालला एवढे बोलत आहे. त्याने विचार केला म्हणाला, आपल्या माताचा पित्ता आणि पत्नीचा विचार घेतला. विचार घेतला आणि बिरुदेव देवा मला घरा लागला ते देवा. गुरुदेवाने विचार केला म्हणाला, तर फितं तिथं राहणार रस्त्याला किंवा माणसाच्या उद्धरीत केलं तर मग आपलं काम पूर्ण होणार नाही, तर आपलं साधन होणार नाही देवा. फिरता फिरता देवा बिराप्पाने बेळगाव जिल्हा घातला. आतली तालुका मुरगुंडी गावाला आग्रायणी नदीच्या कडेला लागला फिरायला देवा. देवा हो, गुरुदेवाने विचार केला म्हणाला, ह्याच काही आव्हानाला बरोबर आहे देवा. आग्रायणी नदीच्या काठाला आग्रायणी नदीच्या काठाला 2 आपटेची झाडं म्हणजे शमीची झाडं होती देवा. 3 शमीचं तिरकुट होतं. देवा गुरुदेवाने विचार केला म्हणाला, ह्या ठिकाणी आपल्या तपचा भंग होणार नाही. गुरुदेवाला देवा ती जागा शीतळ वाटली, आपलं तप हितं पूर्ण होणार देवा. आणि गुरुदेवाने विचार केला म्हणाला, सूर्यासमोर तोंड केलं, अनुष्ठान घातलं देवा. सूर्यासमोर तोंड केलं.
देवा देवा विद्येने सूर्यासमोर तोंड केलं, अनुष्ठान घातलं देवा आणि तप सुरू केलं. नमो नमो करता देवा. एक दिवस झाला, एक वर्ष झाले म्हणजे देवाच्या तत्पला देवा. झाली 2 वर्षे झाली, 3 वर्षे नमो नमो करता पूर्ण 12 वर्षाचं गुरुदेवाचं तप झालं. त्या शमीच्या झाडाच्या त्रिकुटामध्ये 12 वर्षाचं तप झाल्यावर देवा ही गुरुदेवाचं तप कुठं घाललं पाहिजे का तुम्हाला देवा? इंद्रसभेला इंद्रजित राजाला कोडा पडला देवा. मित्रमान्य लोकात कोणी का मानवानं तप केलेलं आहे 12 वर्षे. माझं पुढची जाण्याची शक्यता आहे देवा. तपच्या जोरावर आपला इंद्रपद हिसकावून ही बाबा म्हणून देवा इंद्राला कोड पडलं. इंद्र काय लागला होता? अप्सराबाई ही बोलायला देवा. काय लागला होता बोलायला? हे अप्सराबाई हो, काय रे बाबा? मृत्यू मान्य लोकात मधल्या तळात जायचं काय हरकत नाही करा. तुम्ही तर मान्य रूपानं तप केलेला आहे मधल्या तळात आग्राणीच्या कडेला मुरुमुंडी गावाला. असं त्या तपाचा भंग करून यायचा देवा. आणि गोऱ्या चालेल बा, मारे गाला लागेल बा. अप्सराने ऐकला. इंद्रावरच्या अप्सरा निघून गेल्या कुठं मित्रमान्य लोकात मधल्या तळात. मधल्या तळात देवाला मुरुमुंडी गावाला आग्राणी नदीच्या कडेला देवा. ज्या ठिकाणी गुरुदेवाने तप मांडलं होतं त्या जागेला आल्या आणि देवा आपल्या जीवाची कष्ट करून लागल्या. नाच गायन करायला, नाच गायन लागल्या करायला देवा. नाचून नाचून फेरच झाले देवा. पण गुरुदेवाने नेत्रा उघडली नाही आणि त्या बायाला बोलला नाही. हो, म्हणून बाया फेरच निघून देवा. दमून गेल्या बाया गुरुदेवाने नेत्रा उघडून त्यांच्याकडे दारे बघितलं नाही देवा. म्हणून अप्सरा देवा निघून अप्सरा धावत पळत निघून कुठे आल्या. इंद्रसभेला आले. इंद्रजित देवाला लागल्या बोलायला देवा. इंद्रजित देवाला लागल्या बोलायला हे देवा देवा म्हणून
काय रे बाबा आम्ही तर नाच गायन केलं तेव्हा मानवा पुढं पण देवा त्या जपला हानी नाही होऊ दिली त्यानं अजिबात हानी होऊ दिली नाही म्हणतो बरं आमच्याकडे साधी नेत्रा उघडून सध्या बघितलं नाही देवाला असं काय लागलं इंग्रजी बोला इंद्राला पुढं पडलं देवा काय कोडा बोलला विष्णूचा खरोखरच आठवण मांडला. इंद्राला देवा विष्णूचा आठवण मांडला आणि विष्णू आकाशवाणी रूपाने काय लागला इंद्राला बोलायला देवा पंढरीचा पांडुरंग म्हणजे विष्णूचा अवतार देवा. हो विचार केला म्हणाला आणि दाहोदमान इंद्राला लागला आकाशवाणी करायला. काय लागला होता बोला हे देवा इंद्र देवा, हो तुझ्या इंद्रपदाला माझा देव दुर्ग म्हणजे बंधू आहे, शेषाचा अवतार आहे. असं देवा तुझ्या इंद्रपदाला माझा देव बोललेला नाही. तू तुझी खुर्ची अगदी तुझ्या खुर्चीवर बस. असं देवा मी माझ्या बंधूच्या तपाचा शोध लावतो बरं का. काय हरकत नाही देवा म्हणून पंढरीच्या पांडुरंगाने इंद्राची समजूत काढली इंद्राची समजूत काढली आणि पंढरीचा पांडुरंग देवा आणि म्हणला बंधू जीवासाठी जायला पाहिजे शोध करायला. शोक करायला जायला पाहिजे देवा म्हणून कसा निघाला देवा इंद्रदेव. एवढा लेख होण्यात आलं पंढरीच्या पांडुरंगाने बंधू जीवासाठी आणि तपाचा शोध लावण्यासाठी निघाला. पण कसा निघाला कसा निघाला देवा तेव्हा पंढरीच्या पांडुरंगाने विचार केला. म्हणाला अशा जर रूपात गेले तर काय खरोखरच मला देव पण कळायचं नाही. आपण तिथं देवापस्तूर पोचायचं सध्या नाही देवापस्तूर देवा देवा हो नवल्या विठ्ठलाने वेशात पालखीला देवा खरोखरच वाण्याचं रूप धारण केलं. वाल्याचं रूप धारण केलं या पर्याचं वेश धारण केला देवा नवशे- पंढरीच्या नाताने